नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर चला, आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस, तर घटस्थापनेचा दिवस आहे. तर चला म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा घटस्थापना शेअर करूया. तर चला मग, इथं मी घट आणलेला आहे, चांगला धुवून घेतला. त्याच्यानंतर कळश ठेवून घेतलं, त्याच्यामध्ये ना नाणं टाकून घेतलं, थोडेसे तांदूळ, हळदी कुंकू. त्याच्यानंतर ताट घेतलं, त्याच्यावर एक नागिनीचं पान ठेवून हळदी कुंकू वाहून पात्र ठेवून घेतलं. पात्रावर वावरी टाकून घेतली. तर वावरी अशी पातळ टाकायची, थोडीशी वलसर आहे पण थोडीशी पांगून टाकायची. हे मिक्स 7 धान्य घेतलेले ते टाकून घ्यायचं वावरीमध्ये. आणि आता इथं आपण पाट मांडलेला आहे, पाटावर लाल वस्त्र टाकून घेतलं. त्याच्यानंतर तांदूळ ठेवलेले इथं, तांदूळावर आहे ना पात्र ठेवून त्याच्यात वावरी टाकून घेतली आणि नंतर गट बसून घेतलेला आहे. तर असा एकत्र मिक्स करून सर्व 7 धान्य टाकून घ्यायचं वावरीमध्ये. हाताने टाकून घ्यायचं, थोडंसं जास्त टाकायचं, जरी थोडंसं कुजलं तर ते राहिलेलं धान्य चांगलं उगून येतो घट. तर अशा पद्धतीने घट बसवायचं चालू आहे. तर चला मग, तुम्हीसुद्धा असाच घट बसवा. तर इथं नागिनीचं पान ठेवलेलं आहे, त्याच्यावर मला गणपतीची स्थापना करायची आहे. तर मी इथं गणपती बाप्पाला ठेवून घेतलं, गंध वगैरे लावून घेतला, तांदूळ ठेवले. त्याच्यानंतर मी आता इथं ओटीचं सामान ठेवलं, देवीला हार वगैरे घातला आणि नंतर कापसाचं पण हार घातला. त्याच्यानंतर वेणी घातली, बाजूनी पण थोडेसे फुलं ठेवले, सजावट करून घेऊया म्हटलं. त्याच्यानंतर मग आता दिवा वगैरे अगरबत्ती हे लावून घ्यायचं. तर आता इथं फळं ठेवायचे, फळांमध्ये 1 किंवा 5 फळं ठेवा किंवा 2 ठेवा, 3 ठेवू नका फक्त. तर मी इथे 4 फळं ठेवलेले आहेत. तर तुम्ही 5 असेल तर 5 ठेवा किंवा 1 असलं तरी चालतं. तर थोडंसं गंगाजलसुद्धा वाहून घेऊया गठाला, सगळ्या देवांना, म्हणजे अगरबत्तीचे सुद्धा धूप वगैरे लावून घेऊया, अगरबत्ती लावून घेऊया. तर अशी होती आपली घटस्थापना. आणि त्याच्यानंतर आता घालूया आपण गठाला माळ. तर गठाची माळ इथं नागिनीच्या पानाची घातलेली आहे. त्याच्यानंतर मग थोडंसं पंचामृत पण ठेवून घेतलं. तर चला मग, कशी वाटली घटस्थापना नक्की सांगा, सबस्क्राईब करून घ्या.